ज्या रिसॉर्टला आलेलो आहे त्या रिसॉर्टचं नाव आहे सानिध्य आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे MTDC अप्रूव्ड रिसॉर्ट आहे. सो तुम्हाला डोळे बंद करून तुम्ही इथे येऊ शकता. तुम्हाला काहीही रिस्क घ्यायची काही गरज नाही. हे MTDC अप्रूव्ड रिसॉर्ट आहे. सो आता आम्ही तुम्हाला ह्या रिसॉर्टची टूर देते. हा आहे इथून त्यांचा एंट्रन्स. तुम्ही इथे खूप बघू शकता किती मोठा एंट्रन्स आहे. आणि ह्याच्याच राईट साईडला जे ओनर आहेत ते स्वतः राहतात आणि त्याच्याशिवाय इथेच त्यांचं किचनसुद्धा आहे. हा आहे पूर्ण एंट्रन्स आणि एंट्रन्सला दोन्ही बाजूला त्यांनी मस्तपैकी झाडं लावलेली आहेत. ही जी झाडं आहेत ती खूप रेअर झाडं आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता हे जास्वंदाचं झाड आहे. हे डबल जास्वंद आहे. इथे किती सुंदर वाटतं कारण निसर्गाबरोबरचं जे आपलं जे नातं आहे ते आजकाल खूप असं कमी झालेलं आहे. आता इथे पण बघा तुम्ही मस्तपैकी जास्वंदाची भरपूर सारी फुलं आहेत. त्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट चांगली केली आहे तुम्हाला दाखवते. हे आहे कडुलिंबाचं झाड. नीम मराठी आणि इंग्लिशमध्ये ह्या दोन्ही ह्याच्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी झाडाला नावं दिलेली आहेत कारण बऱ्याच जणांना झाडांची नावं माहिती नसतात. सो एखादा तुमचं कन्फ्युजन होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी झाडाला नावं नेम्स मराठी आणि ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत. सो हा जो एंट्रन्स आहे इथं आल्यानंतर समोरच तुम्हाला पुन्हा त्यांनी मस्त असं मोठ्या अक्षरात त्यांचं नाव त्यांनी इथे लिहिलेलं आहे रिसॉर्टचं. हा पूर्ण जो एरिया आहे हा आहे पूर्ण पार्किंगचा एरिया. इथे 10 ते 12 गाड्या आरामात राहू शकतात. एवढा मोठा पार्किंगचा एरिया त्यांनी इथे दिलेला आहे. आणि ह्याच्यात लेफ्ट साईडला जे आहे ते आहे स्विमिंग पूल. तुम्हाला मी आधी स्विमिंग पूल दाखवते त्यांचं. सो हे आहे त्यांचं स्विमिंग पूल. हे आधी नव्हतं परंतु लॉकडाऊनच्या टायमाला त्यांनी हे स्विमिंग पूल चालू केलेलं आहे. आणि ह्या स्विमिंग पूलच्या इथे पण त्यांनी मस्त असं सानिध्य रिसॉर्ट मस्तपैकी लिहिलेलं आहे. खूप छान असं मस्त असं केलेलं आहे. जागा पण खूप स्पेशियस आहे. इथे खूप सुंदर असं आहे. जागोजागी इथे झाडं लावण्यात आलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्यात आलेली आहेत इथे. त्याच्यानंतर इथे चेंजिंग रूम आहे, रेस्ट रूम आहे या बाजूला. पूलसुद्धा खूप डीप नाही आहे. याची जी पूलची जी हाईट आहे ती 4 फुटाची आहे. सो प्रत्येकासाठी प्रॉपर आहे. काहीच इश्यू होणार नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे लहान मूलसुद्धा इथे आरामात एन्जॉय करू शकतो. त्याच्यानंतर माझ्या मागे बघू शकता इथे त्यांनी वरती 3 आणि खाली 3 असे 6 रूम्स त्यांनी इथे हे सुद्धा आता त्यांनी नवीनच बांधलेले आहेत इथे. तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच समोर रूमच्या समोरच त्यांनी डायनिंग सुद्धा दिलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही रूमच्या समोर बसून आरामात तुमचं लंच डिनर किंवा तुम्ही जर ड्रिंक्स वगैरे घेत असाल तर ते आरामात तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप स्पेशियस जागा आहे आणि मस्त म्हणजे अशी गोष्ट आहे की खूप फ्री आहे इथे. कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे तुम्हाला. स्विमिंग पूलचा टाईम हा मॉर्निंग 9 to इव्हिनिंग 6 o'clock पर्यंत आहे. तर तुम्हाला मी अजून काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगते की काही गोष्टी आहेत. त्यांच्या ब्रेकफास्ट वगैरेचे जे टायमिंग्स आहेत त्यामध्ये ब्रेकफास्टचा त्यांचा टाईम आहे 8:30 ते 10 वाजेपर्यंत. लंचचा टायमिंग आहे 1 ते 2:30. डिनरचा टाईम आहे 8:30 ते 10. आणि असं त्यांनी बोर्ड इथे लिहूनच ठेवलेला आहे की कोणाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून. हे आहे त्यांचं किचन. सो हा जो पाथ आहे इथे त्यांनी खूप सुंदर असं झाडांच्या मध्ये त्यांनी रूम्स बनवलेले आहेत. ह्या बाजूला सुद्धा यांची कॉटेजेस आहेत तर ती तुम्हाला दाखवते. आता आधी मी हा तुम्हाला लेफ्ट साईडचा जो एरिया आहे तो दाखवते. इथे त्यांनी असं बसण्यासाठी मस्त असं बेंच वगैरे ठेवलेला आहे आणि रात्रीसुद्धा हे ठिकाण खूप सुंदर दिसतं.
इथे त्यांनी मस्त असे झोपाळे लावलेले आहेत. तुम्हाला चिल आउट करण्यासाठी खूप छान असं ठिकाण आहे. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यांनी प्रत्येक झाडाच्या इथे नावं लिहिलेली आहेत. जसं हे आहे फणसाचं झाड. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इथे आहे खूप सारे लवबर्ड्स. तुम्ही इथे बघू शकता. सकाळी उठल्यानंतर मस्त असं पक्ष्यांचा आवाज. हे सर्व इथे हा पिंजरा आणि हा पिंजरा हा पूर्णतः लवबर्ड्सचा आहे. कारण हे ठिकाणसुद्धा जे आहे ना ते नेचर लवरसाठी आहे, म्हणून कदाचित त्यांनी इथे लवबर्ड्स आणून ठेवले असतील असं मला वाटतं. सो ओके, आपण नेक्स्ट ठिकाण बघूया. तर इथे सुद्धा या साईडला रूम्स आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. ह्या बाजूला जे रूम्स आहेत ना, इथे ह्या 2 रूम्स आहेत. आणि ह्या रूमच्या बाहेर सुद्धा त्यांनी मस्त अशी सिटिंग अरेंजमेंटची स्पेस त्यांनी दिलेली आहे की ज्याच्यामुळे रूमच्या बाहेर ज्याच्यामुळे तुम्ही ते मस्तपैकी चिल आउट करू शकता. संध्याकाळचं क्लायमेट तर इतकं छान आहे ना इथे. तर इथे सुद्धा जे ठिकाण आहे इथे पण मस्त त्यांनी ते झोपाळे ठेवलेले आहेत. मस्त असं नारळाची झाडं आहेत. आणि हे पण जे आहे ते संध्याकाळी बसणारे खूप छान असं ठिकाण आहे. जेव्हा तुमची खूप जास्त लोकांची पार्टी वगैरे असते, म्हणजे 15-20 जणांची, म्हणजे इथे 20 ते 25 लोकांपर्यंत इथे जेवणाची पूर्ण अरेंजमेंट आहे. इथे तुमचा बुफे लागतो त्यांचा, ज्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज हे पूर्णतः बुफेची अरेंजमेंट 20 ते 25 जणांपर्यंत इथे केली जाते. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ह्या साईडला पण त्यांची कॉटेजेस आहेत. हे आहे जायफळाचं झाड. मी जर तुम्हाला सांगितलं त्यांनी प्रत्येक ठिकाणी असं झाडाचं इथे लिहिलेलं आहे की आपल्याला सुद्धा काही झाडं ही माहिती नसतात कोणती असतात ती. सो आपल्या नॉलेजमध्ये भर पाडण्यासाठी त्यांनी असं प्रत्येक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. सो मी इथे तुम्हाला दाखवते. आपण खूप छान असा इथे एरिया आहे. सगळीकडे मी तुम्हाला सांगते ना, ग्रीनरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथे सुद्धा आहे 3 रूम्स आहेत. ह्या बाजूला एक रूम आहे, इथे एक रूम आहे आणि त्या बाजूला सुद्धा एक रूम आहे. आणि त्यासुद्धा इथे खूप असं पॅसेज त्यांनी दिलेला आहे, म्हणजे तुम्ही मस्तपैकी संध्याकाळी बसून चिल आउट करू शकता, खूप साऱ्या गप्पा मारू शकता. तो तुम्हाला दाखवते. इथे चिकूची झाडं पण आहेत. ह्या साईडला त्यांनी गेम्स खेळण्यासाठी ठेवलेलं आहे. आत्ताच थोडीशी मुलं इथे गेम खेळून गेले, त्यामुळे सगळं त्यांनी असंच पसारा ठेवलेला आहे. आणि ह्या बाजूला आहे टेबल टेनिस. त्या बाजूला आत्तासुद्धा मुलंसुद्धा काही टेबल टेनिस खेळते, म्हणून त्यांनी असंच सगळं करून ठेवलेलं आहे. हे आहे चिकूचं झाड. त्याला चिकू आलेले आहेत, परंतु ते अजून तयार नाही झाले. तर इथे गणपतीचं छोटंसं मंदिरसुद्धा झाडांच्या मध्ये किती छान दिसतंय, तुम्हाला दाखवते. छान असं गणपती त्यांनी इथे स्थापन केलं आहे. खूप छान वाटतंय बघा. मला सुद्धा, आम्ही इथे कालपासून आहोत, परंतु हे मला आत्ता मंदिर दिसले. सो मी म्हटलं देवाला पायाचं पडून घेतलंच पाहिजे. बाकी तर सर्व रूम फुल होत्या, पण आम्हाला जी रूम मिळालेल्या होत्या ना 2, त्याची मी तुम्हाला आता टूर करवते. चला तर मग आमच्या रूममध्ये. ह्या बाजूला एक बाथरूम आहे. ह्याच्यामध्ये फॅन, AC, कपाट आहे. हा एवढा मोठा बेड आहे, स्पेशियस आहे. त्याच्यानंतर इथे TV दिलेला आहे त्यांनी, परंतु ऑब्वियसली एवढ्या चांगल्या निसर्गाच्या सानिध्यानंतर कोण TV बघणार आहे. इथे केटल आहे. त्याच्याशिवाय इथे ग्लासेस आहेत आणि त्यांनी इथे कप पण दिलेले आहेत. जर तुम्हाला अर्ली मॉर्निंग बेड टी वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता. आणि त्यानंतर ह्या बाजूला ही पुन्हा एक रूम आहे आम्हाला दिलेली. या बाजूला आहे TV, फॅन, AC, वॉर्डरोब.
ही जी रूम होती ती आम्हाला घेतलेली होती, मी आणि माझी फ्रेंड. दोन्ही बाजूला अशीच सेम बाथरूम आहेत, कमोड आहे, त्यानंतर हे असं पूर्ण स्पेशियस बाथरूम आहे. गरम थंड पाणी वगैरे सगळे इथे अवेलेबल आहे. अशीच बाथरूम दोन्ही बाजूला आहेत. तर तुम्हाला आम्ही पूर्ण रिसॉर्टची टूर आता दिलेली आहे आणि ह्या रिसॉर्टचा एक्झॅक्ट ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय, टेक केअर.